नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय, अनेकांनी हा विषय विचारला होता की म्हैस जर स्वप्नात आली तर ते शुभ असतं की अशुभ असतं। अनेक लोकांचा प्रश्न असतं की अनेकांना असं वाटतं जर म्हैस स्वप्नात आली तर ते अशुभ स्वप्न आहे किंवा म्हैस स्वप्नात आली तर काहीतरी वाईट घटना घडतील किंवा अशा प्रकारचे अनुचित प्रकार वगैरे किंवा आर्थिक फटका बसेल किंवा काही लोक म्हणतात मृत्यू होईल, अशा प्रकारच्या गोष्टी सांगतात। परंतु मित्रांनो, यामध्ये काही तथ्य नाही आहे। म्हैस स्वप्नात येण्याचे काही शुभ पण संकेत आहे आणि अशुभसुद्धा संकेत आहेत मित्रांनो। सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही शेतकरी असाल मित्रांनो आणि जर शेतकऱ्याच्या स्वप्नामध्ये म्हैस जर आली मित्रांनो आणि जर ती म्हशीचं जर शेतकरी दूध काढत असेल किंवा म्हशीला जर दूध तिचं पिल्लू असेल, म्हशी दूध पित असेल तर मित्रांनो हे अतिशय शुभ स्वप्न आहे। म्हशीचं दूध काढताना जर एक शेतकऱ्याला जर ते स्वप्न पडलं तर त्या वर्षी अन्नधान्य मोठ्या प्रमाणात येईल, त्याचं धन प्रॉपर्टी किंवा जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि जर दूध पिताना जर दिसलं किंवा म्हशीचं दूध स्वतः पिताना दिसलं, जर काही आजार असतील किंवा आपल्याला काही अडचणी असतील तर त्या दूर होतील, असा एक प्रकारचा संकेत आहे। लक्षात घ्या, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले की स्वप्नांद्वारे आपल्याला भविष्याचे किंवा वर्तमान काळातले काही संकेत मिळत असतात आणि ह्या गोष्टी बऱ्याचशा सायकोलॉजिकल कंडिशनशी सुद्धा संबंधित असतात। त्यामुळे मित्रांनो, आणि दुसरा एक महत्त्वाची गोष्ट, लोक म्हणतात का हे जे वाईट दिसतं म्हैस येणं स्वप्नात की सगळ्या दृष्टीने वाईट आहे असं काही म्हणता येणार नाही मित्रांनो। म्हैस जर तुम्ही जर म्हशीवर स्वप्नामध्ये स्वार झालेला असाल किंवा म्हशीवर बसलेला तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर तुम्ही संकटावर मात कराल, अडचणींवर मात कराल असा त्याचा अर्थ होतो। त्याच्यामुळे तुमचं भविष्यामध्ये तुमची परिस्थिती सुधारण्याचे संकेत असतात। जर स्वप्नामध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही म्हैस तुमच्या अंगावर धावून येताना अशी दिसेल किंवा तुम्ही घाबरलेला आहे त्या म्हशीला, लक्षात घ्या, तर हे आपल्याला संकटाच्या चाहूल असते, अडचणी असतात, लक्षात घ्या, आपल्या वाढतील किंवा आर्थिक परिस्थिती थोडीफार डळमळीत होईल असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या। त्याच्यानंतर म्हशीवरती बऱ्याच वेळा लोक म्हणतात यमराज दिसला तर स्वप्नामध्ये, यमराज हा म्हशीवर दिसत नाही तर रेड्यावर दिसत असतो आणि रेड्याचं स्वप्न म्हणजे रेड्यावर यमराज वगैरे दिसला तर ते स्वप्न अशुभ मानलं जातं आणि ते अनेक लोक म्हणतात की हे मृत्यूचं आमंत्रण देणारे किंवा मोठी काहीतरी आयुष्यात वाईट घटना घडेल असं प्रतीक मानलं जातं मित्रांनो। परंतु हा सुद्धा सायकोलॉजिकलचं गोष्ट आहे, ती कशी आहे मी तुम्हाला नंतर सांगणार आहेत, लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला मी सांगितलंच की जर शेतकऱ्यांना जर म्हशीचं दूध काढताना दिसलं किंवा तुम्हाला सांगतो जर म्हशीशी तुम्ही जर खेळत असाल किंवा म्हशीला रंगरंगटी शिंगाला करत असाल, लक्षात घ्या, म्हशीला स्नान घालत असाल, धुत असाल म्हशीला लगेच, मित्रांनो हे सुद्धा स्वप्न अतिशय चांगलं आहे, भरभराटीचं आहे, सुख समृद्धीचं आहे। म्हशीचं दूध पिताना तिचं म्हशीचं जे पिल्लू असतं म्हशी दूध पिताना जर तुम्हाला दिसला मित्रांनो तर ते सुद्धा घरामध्ये सुख समृद्धी आणि चांगल्या गोष्टी येण्याचं लक्षण आहेत मित्रांनो किंवा संकेत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। त्यानंतर स्वप्नामध्ये जर तुम्हाला मित्रांनो काळी म्हैस दिसली, तुम्हाला मी पहिलंच सांगितलं काळी म्हैस ही शेतकऱ्याला अतिशय चांगली आहे, शुभ आहेत, लक्षात घ्या। जसे आपण काळी गाय शुभ मानतो त्याप्रमाणेच आहेत आणि जर तीच काळ्या म्हशीऐवजी जर भुरी म्हैस दिसली तर ती संकट आणणारी असं म्हणतात, लक्षात घ्या। पण जर दूध देणारी म्हैस असेल, लक्षात घ्या, आणि तिचे जर स्तन वगैरे मोठे असेल, मोठ्या प्रमाणात दूध देत असेल तर ते सुद्धा तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये प्रगती होण्याचे सुद्धा लक्षण आहेत, लक्षात घ्या। त्यानंतर बिना शिंगाची म्हैस दिसणं हे अशुभ मानलं जातं, लक्षात घ्या। आता हे सगळे म्हशीबद्दलचे संकेत मी तुम्हाला मागाशी मी तुम्हाला सगळं रेड्याची गोष्ट सांगितली, लक्षात घ्या। आता रेड्याची गोष्ट तुम्हाला सांगितलं, रेडा आपल्याला स्वप्नात दिसतो जेव्हा माणसाची मानसिक स्थिती अतिशय वाईट असतात, ज्याला चित्रविचित्र गोष्टी दिसायला लागतात आणि तो अस्वस्थ असतो, लक्षात घ्या। त्यावेळेस जर रेड्याचं चित्र आणि जर असे शिंग वगैरे अकराळ विकराळ स्वरूप जर दिसलंच मित्रांनो, रेड्यासारखं असं दिसलं तर ते संकेत मात्र मित्रांनो, आणि तेही संकेत तुम्हाला सांगतो फक्त जर दृष्टांत स्वरूपात दिसलं तर ते अतिशय वाईट मानले जातात। नाहीतर आम जे स्वप्न असतं सर्वसाधारण जनरल स्वप्न त्याच्यापासून घाबरण्याचं काही कारण नसतं। आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट, ही म्हैस जर आपल्याला मृत दिसली किंवा म्हैस आजारी दिसले तर मात्र आर्थिक हानी होणं किंवा एखादं संकट येणं किंवा अडचणी निर्माण होणं असं त्याचं संकेत मानले जातात, लक्षात घ्या। त्यामुळे म्हैस ही स्वप्नात दिसणं हे शुभ आहे का अशुभ आहे असं अनेक लोकांनी विचारलं आहे। त्यामुळे म्हशीचं स्वप्न जर पडलं तर अजिबात घाबरून जायचं कारण नाही आणि शेतकऱ्यांसाठी तर ते अतिशय अशुभ न मानता ते शुभ मानलं जातं, लक्षात घ्या। आणि आपणही सर्वसामान्य जनतेला जेव्हा स्वप्न पडतं, मी तुम्हाला सांगितलं या सायकोलॉजिकल गोष्टीसुद्धा त्या पाठीमागे कशा असतात।
कारण आपण सुरुवातीपासून म्हणतो की बाबा रेड्यावर यम येतो, माणसाला मृत्यूच्या समयी घ्यायला येतो वगैरे, आपली एक धारणा असते. आणि या गोष्टी जर तुमच्या कुठंतरी अंतर्मनात असल्या मित्रांनो, तर सायकोलॉजिकल त्या आपल्याला जर दिसल्या, म्हणजे जेव्हा माणूस घाबरतो, अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असतो, त्याला एकदम अस्वस्थ व्हायला लागतं आणि त्याला स्वप्न पडायला लागतात भयानक वगैरे, आणि अशा स्थितीत ते जर दिसलं तर म्हणतात याची अशी अवस्था होईल किंवा याला आता वाईट काहीतरी मोठी दुर्दैवी घटना घडेल असं म्हणतात. त्याला कारण असं आहे एक मित्रांनो, कारण त्याची स्वतःची परिस्थिती तशी घडलेली असते, मानसिक परिस्थिती बिघडलेली असते. लक्षात घ्या, येव्हाना म्हशीचे सर्व स्वप्न म्हैस दिसणं हे अशुभ असतात असं मानायचं काही कारण नाही. त्यामुळे स्वप्नात म्हैस दिसणं काही संकेत हे शुभ असतात, काही अशुभसुद्धा असतात. हा होता लोकांनी विचारल्याच्या मुळे मी हा व्हिडिओ बनवलेला. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ म्हशीचा आवडला असेल, स्वप्नात आल्यानंतर काय संकेत मिळतात, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.